महापालिका निवडणुकीत महायुतीत जागा वाटपात अडचणी, युतीमुळे अनेक ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात तिढा कायम। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता न नेमणं याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेते पदावरून सरकारवर निशाणा, विरोधी पक्षनेते संपवण्याचं काम सुरू, राऊतांचा आरोप। शिवसेना कुणाची, यावरून विधानसभेत खडाजंगी, वरुण सरदेसाईंनी शिंदे सेनाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई संतापले। शिवसेना नाव कोर्टाने दिलेलं आहे, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। सिडकोची घरं आणखी स्वस्त होणार। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य। मंत्री उदय सामंत, भरत गोगावलेंसह अदिती तटकरेंची चर्चा, अजित पवारांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून सतेज पाटील आक्रमक, शेतकऱ्यांचा विरोध असूनही सरकार ऐकायला तयार नाही। तुमच्या डबल आणि ट्रिपल इंजिन सरकारचा शेतकऱ्यांना काय उपयोग, सतेज पाटलांचा संतप्त सवाल। नागपुरात कायमस्वरूपी नोकरीसाठी प्रशिक्षणार्थी तरुण आक्रमक, सरकारने आश्वासन पूर्ण न केल्याने आंदोलन। अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। 10 महिन्यांपासून वेतन बंद असल्याने शिक्षक आक्रमक, नागपुरात शिक्षक समितीचं आंदोलन। आंदोलनादरम्यान शिक्षक महिलेला भोवळ आल्याने गोंधळ। वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली, काँग्रेसनं कितीही प्रयत्न केले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, संजय राऊतांची टीका। तर राऊतांना आम्ही जास्त किंमत देत नाही, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। मुंढवा जमीन प्रकरणाच्या व्यवहारावेळी अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता, अजित पवारांचं पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान मोठं वक्तव्य। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, अजितदादांचं विधान। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं आणि बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं, राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त, ठोस कारवाईची मागणी। पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनात गोंधळ, इंदुरीकर महाराजांचे समर्थक आणि वाहतूक पोलिसांमध्ये बाचाबाची, कीर्तनावेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाद झाल्याची माहिती। नाशिकमधील वृक्ष लागवडीची तयारी अंतिम टप्प्यात, आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्रीहून झाडाचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल। कंटेनरमधून 350 झाडं शहरात, सोमवारपासून सुमारे 15,000 झाडांची लागवड। साताऱ्याच्या जावळी तालुक्यात मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेट उघडकीला, जनावरांच्या गोठ्यात थाटला ड्रग्जचा कारखाना। ही जागा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जवळची आहे का, विरोधकांचा सवाल। मेसीला भेटता न आल्याने कोलकातामधील चाहते संतापले, मेसी स्टेडियमवरून लगेच निघून गेल्यानंतर चाहत्यांचा गोंधळ। स्टेडियममध्ये चाहत्यांकडून तोडफोड, नाराज चाहत्यांनी बाटल्याही फेकून मारल्या केली आणि घोषणाबाजी। लायनेल मेसी भारत दौऱ्यावर, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली या 4 प्रमुख शहरात भेट देणार। पंतप्रधान मोदींसह शाहरुख खान आणि सौरव गांगुलींनाही भेटणार।